आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही एकमेकांशी जोडलेलं आहे। त्यामुळे असं म्हणतात की जर तन आणि मन निरोगी असेल तर सगळ्याच गोष्टी म्हणजे शरीर सुद्धा निरोगी राहतं। चांगलं मानसिक आरोग्य राखण्यासाठी तणावापासून दूर राहणं महत्त्वाचं आहे। तर मग तुम्ही तणावमुक्त कसे राहू शकता हे आजच्या या व्हिडिओतून जाणून घेऊयात। बदलत्या जीवनशैलीमध्ये आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुम्ही तुमचं वैयक्तिक जीवनासोबतच प्रोफेशनल जीवन सुद्धा चांगल्या प्रकारे बॅलन्स करू शकता। आणि अशातच तुम्ही ह्या सगळ्यांमध्ये ताणतणावात राहिलात तर तुम्हाला हळूहळू चिंता आणि नैराश्य येतं, ज्याचा शारीरिक आरोग्यावरती सुद्धा नकारात्मक परिणाम होतो। वाढता लठ्ठपणा, जास्त भूक लागणं किंवा अजिबात भूक न लागणं, पोट आणि डोकेदुखी यासारख्या समस्या सुद्धा उद्भवतात। म्हणून कामाच्या आणि नातेसंबंधाच्या जबाबदाऱ्यांमध्ये तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे। आजच्या काळामध्ये कामाचा ताण तसंच खाण्यापिण्याच्या सवयी बदलणं, त्याचबरोबर पुढे जाण्याची स्पर्धा इतकी वाढली आहे की कधीकधी आरोग्याकडे लक्ष देणं कठीण होतं। तरुणाई सुद्धा तणावाचे बळी पडतायत, त्यामुळे लहान वयातच अनेक आजार त्यांना घेरतायत। यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा काही सोप्या टिप्सबद्दल जाणून घेणार आहोत की ज्या तुम्हाला तणावापासून दूर राहण्यासाठी मदत करतील आणि तुम्हाला मानसिकदृष्ट्या बरंही वाटेल। चांगलं मानसिक आरोग्यासाठी दररोज किमान 15 ते 20 मिनिटं स्वतःसाठी वेळ काढा। अशातच त्या काळात ध्यान करा, श्वासोच्छवासाचे व्यायाम करा, तुम्ही अनुलोम विलोम, भस्त्रिका इत्यादी प्राणायाम करू शकता। जेव्हा तुम्ही तणावात असाल तेव्हा डोळे बंद करा, खोल श्वास घ्या आणि श्वास सोडा, यामुळे तुम्हाला आराम मिळेल। अर्धपद्मासन, पश्चिमोत्तानासन, बालासन काहीही अशी योगासनं आहेत की जी सुद्धा फायदेशीर ठरतात। जर तुम्हाला स्वतःला तणावमुक्त ठेवायचं असेल तर झोपेबाबत निष्काळजी अजिबात राहू नका। 7 ते 8 तासांची झोप घेणं अतिशय महत्त्वाची आहे। त्याशिवाय तुम्ही योग्य वेळी झोपणं आणि योग्य वेळी उठणं हे सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे। यासाठी रात्री 7 ते 8च्या दरम्यान जेवणं आणि 10च्या सुमारास झोपण्याची सवय लावा। जेव्हा आपण आपल्या आवडीचं काहीतरी करतो तेव्हा आपल्याला आतून आनंद होतो। जर तुम्हाला बागकाम करायला आवडत असेल तर आठवड्यातनं एकदा हे काम नक्की करा। जर तुम्हाला पुस्तकं वाचायला आवडत असतील तर तुमच्या आवडत्या लेखकांची पुस्तकं वाचा, गाणी ऐका, ह्यामुळे तुमचं कौशल्य वाढेल आणि तुम्ही अधिक आनंदी सुद्धा व्हाल। स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी स्वतःची काळजी घेणंही आवश्यक आहे। यामध्ये तुम्ही फिटनेस, त्वचेची काळजी घेण्यापासून ते अगदी केसांची काळजी घेण्यापर्यंत आणि स्वतःवरती उपचार करण्यापर्यंत सगळं काही करू शकता। यामुळे तुमच्यामध्ये आत्मविश्वासही निर्माण होईल, कारण जेव्हा आपण चांगले दिसतो तेव्हा आपल्याला स्वतःबद्दलच चांगलं वाटतं। कामाची धावपळ, वैयक्तिक आयुष्यातील जबाबदाऱ्या या सगळ्यामध्ये स्वतःला भेटण्यासाठी वेळच उरत नाही असं सुद्धा वाटतं। यासाठी वेळोवेळी निसर्गात पूर्णपणे एकटं काही वेळ घालवणं महत्त्वाचं आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही एकट्यानं बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅनही करू शकता। या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली सगळी माहिती आणि उपाय हे सामान्य ज्ञानावरती आधारित आहेत। आमचा ह्याला दुजोरा नाहीये, पण ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा। अशाच प्रकारची माहिती सगळ्यात आधी मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा। धन्यवाद।